नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं सहर्ष स्वागत। आज अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन येतोय, म्हणजेच महाराष्ट्र शासनामध्ये अनेक जातींसाठी वेगवेगळे आयोग शैक्षणिक स्पर्धा परीक्षेसाठी कार्यरत असतात, ज्यामार्फत त्यांना मोफत मार्गदर्शन मिळते। वरून सर्वात महत्त्वाचं म्हणजे दर महिन्याला स्टायपेंड सुद्धा दिले जाते आणि त्यामध्ये एक ठराविक जो घटक आहे, विशेषतः भटक्या विमुक्त जमाती ज्यांना म्हटलं जातं, VJNT जो वर्ग आहे त्यासाठी अद्यापर्यंत आयोगाने जाहिरात काढलेली नव्हती बऱ्याच वर्षापासून। त्याची सुद्धा एक आज महत्वाची जाहिरात आलेली आहे। VJNT या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे आणि तोच या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत जाहिरात मी पोहोचवणार आहे। कोणकोणते कोर्सेस आहेत आणि त्याचं फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करायचा आणि प्रशिक्षण किती दिवस मिळणार आहे, विद्यावेतन तुम्हाला किती दिवस मिळणार आहे महाराष्ट्र शासनाच्या तर्फे, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। सुरुवातीला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण बघणार आहोत की वेगवेगळे आयोग आहेत, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी जर बघितलं तर त्या ठराविक आयोगाची विद्यार्थ्यांना 100% माहिती आहे। त्यापैकी सर्वात महत्त्वाचा आयोग आहे बार्टी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर, त्याला आपण बार्टी असं म्हणतो। या बार्टीच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर SC वर्गासाठी जे काही विद्यार्थी SC कॅटेगरीचे आहेत त्यांना मोफत मार्गदर्शन स्पर्धा परीक्षेचं, त्यामध्ये UPSC असेल, MPSC असेल, SSC असेल, पोलीस भरती असेल, रेल्वे असेल, यांचं मार्गदर्शन मिळतंय आणि त्यांना विशेष म्हणजे टायपेंड पण दिलेलं जातंय दर महिन्याला। ओके, त्यानंतर दुसरा आयोग जर आपण बघितला तर त्याला म्हणतात TRT। आता TRT म्हणजे ट्रबल। ओके, जे काही कॅन्डिडेट्स, जे काही विद्यार्थी ST कॅटेगरीचे आहेत त्यासाठी हा आयोग कार्यरत असतो। या आयोगाच्या मार्फत सुद्धा विद्यार्थ्यांना, जे काही ST प्रवर्गातले विद्यार्थी आहेत त्यांना मोफत मार्गदर्शन दिले जाते। त्यानंतर दुसरा असतो नवीनच नुकत्याच स्थापन झालेला, त्याला RT, अण्णाभाऊ साठे ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर। ओके, यामध्ये मातांग समाजासाठी हा देखील वर्ग जर आपण बघितला तर SC कॅटेगरीमध्येच येतो आणि यांना सुद्धा मोफत मार्गदर्शन स्पर्धा परीक्षेचं दिले जाते। त्यानंतर महत्वाचा आयोग आहे सारथी। आता सारथी आयोगाच्या मार्फत ओपन जो कॅन्डिडेट्स असतो, ओके, खुल्या गटातला जो वर्ग आहे त्यांच्यासाठी या स्पर्धा परीक्षेच्या मार्फत मोफत मार्गदर्शन आणि स्टायपेंड दिलं जात आहे। त्यानंतर आहे महाज्योती, महात्मा फुले ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर, ज्याला महाज्योती असं म्हटलं जातं। या मार्फत OBC विद्यार्थ्यांसाठी काय केलं जात आहे, OBC वर्गांसाठी म्हणजेच मोफत मार्गदर्शन दिलं जातंय। यामध्ये एक घटक वंचित राहत होता या सगळ्या आयोगामध्ये पाहिलं तर, आणि त्याचीच जाहिरात आलेली आहे। विशेषतः तो माझ्या समाजाचा सुद्धा वर्ग आहे आणि बऱ्याच काळ मी माझ्या व्याख्यानामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीने बार्टी नावाचा आयोग आहे त्याच पद्धतीने VJNT वर्गासाठी एक आयोग असला पाहिजे आणि तो आयोग आहे, परंतु अनेक वर्षापासून यामध्ये जाहिरात येत नाही। तर याला म्हटलं जातं वनार्थी। ओके, यामध्ये वसंतराव नाईक ट्रेनिंग रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर। ओके, आणि त्याचीच जाहिरात आलेली आहे आणि त्याचाच आज मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे। तर लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर, त्यानंतर ट्रबल, त्यानंतर आहे ते अण्णाभाऊ साठे, त्यानंतर आहे सारथी, राजश्री शाहू महाराज रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर, ज्याला सारथी म्हटलं जातं, महाज्योती, महात्मा फुले ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर, आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे VJNT वर्गासाठी वसंतराव नाईक ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर, वनार्थी ज्याला म्हटलं जातं। ओके, त्याची जाहिरात आलेली आहे, सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। आता सगळ्यात लक्षात घ्या, महाराष्ट्रातील ज्या विमुक्त भटक्या जमाती आहे VJNT प्रवर्ग, यासाठी या आयोगाच्या मार्फत म्हणजेच जो वसंतराव नाईक ट्रेनिंग सेंटर आहे याच्या मार्फत काय केलं जातंय तर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे। यामध्ये अनेक स्पर्धा परीक्षेचा उल्लेख केलेला आहे। सगळ्यात पहिलं म्हणजे प्रशिक्षण कालावधी 6 महिने आहे काहींचा, काही 12 महिने सुद्धा आहे। ओके, उदाहरणार्थ MPSC असेल किंवा UPSC असेल, यांचा प्रशिक्षण कालावधी हा 12 महिन्याचा आहे आणि बँकिंग किंवा मिलिटरी आणि पोलीस भरती असेल तर त्यांचं ट्रेनिंग सेंटर म्हणजे तुमचं सिलेक्शन झाल्याच्या नंतर 6 महिन्याचा कालावधी आहे। त्याचबरोबर तुम्हाला दर महिन्याला
एक विद्यावेतन किंवा स्टायपेंड म्हणून 10,000 महाराष्ट्र शासन देणार आहे. ओके. आणि आकस्मिक निधी म्हणजे ट्रेनिंगच्या दरम्यान जर एखादी काही दुर्घटना घडली तर तुम्हाला आकस्मिक निधी महाराष्ट्र शासन 12,000 देणार आहे. ओके. आता सगळ्यात पहिली गोष्ट आहे की कोणता प्रवर्ग या या जाहिरातीचा फॉर्म फिलअप करू शकतो. तर त्यामध्ये VJ NT ओके ए, त्याच्यानंतर VJ NT B, त्याच्यानंतर VJ NT C आणि VJ NT D. ओके. म्हणजेच 4 प्रवर्गातील विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. A, B, C आणि D. ओके. VJ NT साठी हा आयोग आहे, वसंतराव नाईक ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर. ओके. आता यामध्ये 2 टाईपचे वर्ग आपल्याला पाहायला मिळतील. ते आपण सगळे डिटेल्स बघणार आहोत की कोणता विद्यार्थी हा फॉर्म फिलअप करू शकतो. प्रवर्ग तर मी तुम्हाला सांगितलेले टक्केवारी सुद्धा सांगेल की किती पर्सेंटेज कोणता विद्यार्थी घेतला जाईल प्रवर्गाचा. आता ज्यावेळेस या आयोगाचा मला फॉर्म भरायचा आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट सांगितली जाते की विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असायला पाहिजे. नॉर्मली आपल्याला माहितच आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, विद्यार्थी हा ग्रॅज्युएट असायला पाहिजे किंवा अंतिम टप्प्यामध्ये किंवा लास्ट इयरला त्याचं ऍडमिशन असायला पाहिजे. त्यानंतर एक पूर्व परीक्षा घेतली जाईल CAT टाईप मध्ये. त्यामध्ये जनरल क्वेश्चन असणार आहे, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी वगैरे ऍज पर MPSC लेवल. आणि त्या ठिकाणी तुमची परीक्षा घेऊन सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर कोण विद्यार्थी फॉर्म फिलअप करू शकतो त्याची माहिती आताच तुम्हाला सांगितली आहे. A, B, C आणि D प्रवर्ग NT. ओके. त्यानंतर MPSC मध्ये काही विद्यार्थ्यांना जायचंय तर ते MPSC चे फॉर्म फिलअप करू शकतात. ओके. या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुमची परीक्षा घेऊन सिलेक्शन होणार आहे. सगळ्यात महत्वाचं मी शेवटी पण डिस्कस करणार आहे की कुठले कुठले ऍप्लिकेशन फॉर्म यामार्फत तुम्ही भरू शकता. ओके. तर आता बघा, पूर्व परीक्षा म्हणजे तुमची CAT होणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंटेशन होईल. ओके. आणि मग या ठिकाणी जे सब्जेक्ट मध्ये तुम्हाला विषय दिले जातील त्यामध्ये अंकगणित असेल, सामान्य अध्ययन असेल, बुद्धिमापन चाचणी असेल, इतिहास असेल, राज्यशास्त्र असेल, चालू घडामोडी, जिओग्राफी, अर्थशास्त्र, विज्ञान आणि तंत्रज्ञान हे विषय तुम्हाला प्रायमरी CAT ला असणार आहेत आणि यामार्फत तुमची 100 मार्काची परीक्षा होणार आहे. ओके. आता आपण बघणार आहोत की कोणकोणते या आयोगाच्या मार्फत फॉर्म आलेले आहेत आणि कोणत्याच परीक्षा घेतल्या जाणार आहेत त्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे. ओके. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की या फॉर्म मध्ये तुम्ही UPSC चं ऍप्लिकेशन करू शकता. यांचं प्रशिक्षण तुम्हाला 12 महिने दिलं जाईल. ओके. त्यानंतर दुसरं आहे MPSC चं सुद्धा तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल, तेही 12 महिने दिलं जाईल. ओके. त्यानंतर तिसरा पार्ट आहे SSC, ज्याला स्टाफ सिलेक्शन असं म्हटलं जातं. त्या स्टाफ सिलेक्शनचं तुम्हाला 6 महिने मार्गदर्शन दिलं जाईल. त्यानंतर जर आपण बघितलं तर त्यानंतर आहे बँकिंग आणि रेल्वे यांचं सुद्धा तुम्हाला 6 महिने प्रशिक्षण दिलं जाईल. बँकिंग सुद्धा आहे, बँकेचं सुद्धा 6 महिने प्रशिक्षण दिलं जाईल. त्यानंतर आहे पोलीस भरती. ओके. पोलीस भरतीचं सुद्धा तुम्हाला 6 महिने प्रशिक्षण दिलं जाईल. त्यानंतर आहे मिलिटरीचं सुद्धा तुम्हाला 6 महिने प्रशिक्षण दिलं जाईल. त्यानंतर सगळ्यात लक्षात ठेवा MBA सुद्धा आहे. ओके. MBA सुद्धा आहे. MBAचं सुद्धा तुम्हाला 6 महिने प्रशिक्षण दिलं जाईल. अशासाठी हा आयोग आहे. ओके. ज्या ज्या विद्यार्थ्यांना या संदर्भात सविस्तर माहिती हवी असेल तर त्याची PDF माहिती सगळी देणार आहे, नो डाऊट. मात्र VJ NT साठी अनेक वर्षासाठी म्हणजे जाहिरात आली नव्हती आणि ते जाहिरात आलेली आहे आणि म्हणूनच VJ NTच्या विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा म्हणूनच हा व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतोय. आता आपल्याला लक्षात घ्या, ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहे ते कशावरती करायचं आहे आणि त्याची अंतिम डेट. आता टप्प्यात आपल्याला ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे ते तुम्हाला मी सांगतो थोडक्यामध्ये. ओके. तर सर्वात पहिलं म्हणजे ऑनलाईन ऍप्लिकेशन साठी या ठिकाणी साईट लक्षात घ्या, www.1rp.gov.in यावरती ऍप्लिकेशन करायची डेट आहे. ती डेट 10 जून. ओके. म्हणजे आजपासून ते 25 जून पर्यंत ऑनलाईन ऍप्लिकेशन करायची लास्ट डेट आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर
त्या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचे आहेत, जे मी तुम्हाला सांगितलं की तू महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे, डिग्रीच्या लास्ट इयरला किंवा डिग्री कंप्लीट असायला पाहिजे, वयाचा क्रायटेरिया कंप्लीट केला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर तुमची सीएटी टाईपची पूर्व परीक्षा होणार आहे, ज्याचे विषय मी तुम्हाला सांगितले, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी वगैरे. हे तिसरा टप्पा आहे. त्यानंतर तुमचे परीक्षा घेतल्याच्या नंतर अंतिम यादीमध्ये नाव येणार आहे आणि नाव आल्याच्या नंतर या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे तुमची निवड झालेली आहे ही परीक्षा घेऊन या आयोगाच्या मार्फत की महाराष्ट्र शासन तुम्हाला फ्रीमध्ये कोचिंग देऊन वरून तुम्हाला 10,000 स्टायपेंड सुद्धा देणार आहे. जेव्हा या यादीमध्ये तुमचं नाव येईल त्यानंतर तुम्हाला तुमच्या एरियामध्ये सेंटर चॉईस करायचं आहे. तर महाराष्ट्रामध्ये जवळपास सध्या तरी माझ्या माहितीप्रमाणे बघा बार्टीचे सेंटर हे प्रत्येक जिल्ह्याला आहे, पण वनार्थीचं सेंटर म्हणजे व्हीजेएनटीचं सेंटर हे महाराष्ट्रामध्ये 3 ते 4 ठिकाणी असणार आहे. ओके, या ठिकाणी जर पाहिलं तर मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर हे 4 सेंटर तरी सध्या अवेलेबल असतील, परंतु यासला आणखी काही माहिती मिळाली ऍडिशन तर नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेल. मात्र या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे या तर 4 सेंटर आहेत. ओके, तर या सुवर्ण संधीचा फायदा हा व्हीजेएनटीतील प्रवर्गाने विद्यार्थ्यांनी घ्यावा अशीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि जरी काही तुम्हाला याबद्दल माहिती हवी असेल किंवा याची परीक्षा कशा पद्धतीने द्यायची, सिलेबस कसा असेल याची संपूर्ण माहिती ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपामध्ये माझ्या अकॅडमीमध्ये, ऑफिसर अकॅडमीमध्ये तुम्हाला मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. थांबतो.